वा, किती छान मस्त पनीर दिसतंय ना हे. एकदम मस्त झालेलं आहे बघा, अजिबात बिखरलेलं नाहीये, म्हणजे अगदीच तुटत नाहीये, काही नाही, एकदम छान, अगदी आपण जसं विकत आणतो ना तसंच आहे. आणि तूप तर देखील बघा किती सुंदर झालेलं आहे. जितकं लोणी निघालंय ना तितकंच आपलं हे तूप पण निघालंय आणि वास पण खूप सुंदर येतोय, बघू शकता तुम्ही. एकदम छान. आणि बेरी देखील खूपच कमी निघालेली आहे बघा. आता हे काचेच्या बॉटलमध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा किती छान, अगदी एकदम ट्रान्सपरंट, एकदम नितळ, एकदम स्वच्छ दिसतंय ना, एकदम छान अगदी. आणि हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं आहे, म्हणजे साईपासून बनवलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे जवळपास माझी 15 दिवसाची साय आहे. ही मी फ्रीजरमध्येच ठेवते, म्हणजे काय होतं ना की साईला ना अजिबात वास वगैरे लागत नाही. किंवा तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं दही घालून ठेवलं ना तरी चालणार आहे. मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण रिस्पॉन्स मिळालेला आहे मला त्याला. आता हे एक नवीन प्रकारे मी तुम्हाला हे तूप काढून दाखवणार आहे बघा. आता हे फ्रीजरमध्ये असल्यामुळे हे खूपच घट्ट आणि खूप टाईट झालेलं आहे. तर याला आपल्याला 7 ते 8 तास तरी आपल्याला हे वर काढून ठेवायचं आहे, म्हणजे ही साय जी आहे ती लूज होईल बघा. आता हे 7 ते 8 तासानंतर एकदम छान अशी लूज झाली. आता मी हिला डायरेक्ट गॅसवरच ठेवणार आहे, त्याच भांड्यामध्ये बघा. इथे आपले भांडे पण जास्त भरत नाही आणि व्यवस्थित तूप निघतं. आता ही पूर्ण जी साय आहे ना ही पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. काही उकळत नाही बसायचं आहे आपल्याला, फक्त मेल्ट करून घ्यायची आहे. आणि मेल्ट करेपर्यंत हे कोमट होऊन जातं पूर्ण बघा. आता हे पूर्ण मी मेल्ट करून घेत आहे गॅसवर. अशी पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे बघा. आता पूर्ण हे मेल्ट झालेलं आहे. आता मी हे उतरवून ठेवणार आहे बघा. अगदी कोमट होईपर्यंत आपल्याला बोट घालून बघायचं आहे आपल्याला बघा. तिथे मी चेक करून घेत आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला आहे ना 2-3 चमचे ना दही घालून घ्यायचं आहे. आणि दही पण जास्त आंबट नसावं बघा. त्याच्यामध्ये मी दही घालून घेत आहे, म्हणजे हे जवळपास विरजण लावल्यासारखं. ते यामध्ये मी दही घालून घेणार आहे. आणि आपल्याला यामध्ये अगदीच खूप घुसळत बसायची गरज नाही, काही नाही, म्हणजे इथे वेळ सुद्धा खूप कमी लागतो आणि तूप पण खूप छान निघतं. आणि प्लस मी याच्यापासून तुम्हाला पनीर देखील दाखवणार आहे काढून. तर बघा आता हे सगळं मिक्स केलं आहे. आता आपल्याला हे 1 दिवस ठेवायचंय मात्र, कारण आपण याला आता विरजण लावलेलं आहे, तर आपल्याला 1 दिवस ठेवायचं आहे. तर हे ठेवताना आपल्याला यामध्ये एक ग्लास एका साईडलाच घालायचं आहे, पण माझं भांडं इथं जरा थोडंसं राऊंड असल्यामुळे ते ग्लास असा सेंटरमध्ये आलाय थोडा. पण तुम्ही मात्र एका साईडला असा ग्लास ठेवेल असं पातेल्यामध्ये वगैरे जरी ठेवलं ना तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये मी आता हा ग्लास इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून मात्र हे 1 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी चालणार आहे, म्हणजे 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बघा. 1 दिवसानंतर मी काढलंय बघा. आपलं जे तूप आहे ना एकदम छान असं वरती आलेलं आहे ना, अगदी घट्ट झालेलं आहे बघा. आता यामधला जो ग्लास आहे ना तो व्यवस्थित निघतो, अल्लद निघतो, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये आतमध्ये जे ताक तयार झालंय किंवा जे दही तयार झालेलं आहे हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी काढून घेणार आहे. आणि व्यवस्थित निघतं, कारण हे तूप तर घट्ट झालेलं आहे आपलं. तर हे जे बाकीचं आहे ना, आणि हे जर आपण असं जास्त ठेवलं ना तर मात्र आपल्याला जो गॅस वाया जातो ना तो जाऊ नये म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि पटकन तूप तयार होणार आहे बघा. आता हे सगळं व्यवस्थित मी काढून घेणार आहे. आणि स्वच्छ आपल्याला पुन्हा पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं काढून घेते आहे बघा. असं चमच्याने काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि पुन्हा आपल्याला हे पाण्याने पण धुवून घ्यायचं आहे. आता पुन्हा यामध्ये मी पाणी घालत आहे बघा. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, अजिबात पाण्याचा थेंब पण नको यामध्ये. नाही तर काय होतं, गॅसवर ठेवलं ना की ते पाणीच निघून जाण्यासाठी खूप वेळ लागतो मग, आणि गॅस आपला वाया पण जातो. आता हे सगळं झालंय. पुन्हा मी पाणी घालून पुन्हा स्वच्छ धुवून घेणार आहे बघा. आता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच व्हिडिओ कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. चला तर मग बघा. हे साईचं भांडं आहे, आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं मीडियम गॅसवरच बघायला, सोडायचं नाहीये. आता इथे आपल्याला मस्त आपलं हे तूप तयार होणार आहे इथे, आणि जास्त वेळ पण लागणार नाहीये बघा. आता हे हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे.
आता इथे एका साईडला मी दुसऱ्या साईडला म्हणजे गॅसवर जे आपण असं घट्ट ताक काढून घेतलेलं आहे ना, ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. ते छान उकळू द्यायचं आहे आपल्याला. बघा मस्त अगदी एकदम घट्ट घट्ट आहे ना, एकदम छान. अगदी तुम्ही हे अगदी यालाच फोडणी देऊन तुम्ही ताक म्हणून सुद्धा पिऊ शकता. खूप सुंदर लागतं, खूपच छान अगदी. आणि घरचं असल्यामुळे तर अजिबातच भेसळ नाही, काही नाही, काही नाही. बघा आता हे उकळलेलं आहे. तर इथे मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे व्हिनेगर घातलेलं आहे. आणि नाही जरी घातलं ना तरीही तसंही ते दूध फाटणारच आहे. पण तरी सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलं. अगदी थोडं थोडं असं आपल्याला घालून घ्यायचं आहे. अगदी ते दूध जे आहे किंवा ताक जे आहे फाटेपर्यंत. तोपर्यंत आता इथे आपण बघूया. आपलं तूप पण बघा एकदम छान मस्त कडलंय ना. आणि ह्यावेळेस काय करतात की जी बेरी ना ती अगदी थोडीशी पांढरी पांढरी राहिली ना की तेव्हाच गॅस बंद करतात. पण तसं करायचं नाही, नाहीतर मग आपल्या तुपाला लगेच वास लागतो. आपलं तूप जे आहे ते टिकत नाही. तर बेरीला बघा असा सुंदर असा छान अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तूप जे लोणी आहे ते कडवून घ्यायचं आहे. बघा बेरी किती ब्राऊन कलरची झाली आणि अजिबात जास्त निघालेली नाहीये बेरी. तूप पण किती छान अगदी मस्त ट्रान्सपरंट दिसतंय. चला तर मग आता हे गार करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. एकदम मस्त एकदम काचेच्या बॉटलमध्ये गाळून घ्यायचं आहे. सध्या इथं तुम्हाला मी काचेच्या मोठ्या ग्लासमध्येच गाळून दाखवत आहे. बघा अजून तूप शिल्लक आहे बरं का माझं गाळायचं. हे एवढं पूर्ण मोठा ग्लास आहे हा माझा. हा पूर्ण भरून निघालेला आहे. आणि बघा ही बेरी बघा किती कमी निघालेली आहे. आणि बेरी फेकायची नाही बरं का. यामध्ये साखर घालून सुद्धा आपण खाऊ शकतो, इतकी छान लागते. किंवा थोडंसं बेसन भाजून पण आपण याच्या वड्या करू शकतो, इतकी छान लागते. बघा आता हे जे आहे ना, आपण जे पनीर बनवण्यासाठी ठेवलं होतं मी आता पूर्ण ते गाळून घेतलेलं आहे बघा. आणि एका फडक्यात बांधून पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बघा आपलं. आणि नंतर मग मी हे बाजूला ठेवून दिलं होतं. मग आरामात आपले बाकीचे सगळे कामं करून मग मी नंतर हे काढले. बघा किती छान अगदी मस्त झालंय ना. अगदी पावशरला थोडंसं कमी असेल पण इतकं छान अगदी मस्त आपलं हे पनीर निघालेलं आहे. तर तुम्हाला मी हे कट करून दाखवते. अगदी सुंदर असं कट होतंय बघा. वड्या पण खूप छान पडल्या त्याच्या. आणि अजिबात हे पनीर असं जे म्हणतात ना भगराळ झालेलं नाहीये. एकदम छान अशा वड्या कापल्या जात आहेत. तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की लोणी काढून बघा. आणि त्याचबरोबर हे पनीर पण बनवून बघा. ही पनीरची आता मी भाजी करणार आहे. खूप सुंदर लागते, खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.